परळी आणि शिरसाळा इथं धसांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर धसांनी धनंजय मुंडेंवर पुन्हा हल्लाबोल केला। मुंडेंची गुंडगिरी संपलेली नाही, ही ठोकशाही टिकणार नाही असं सुरेश धस म्हणाले। पाहूयात। अण्णा कोणाला भेटले काय घेतलं नाही आम्हाला। आमचा अण्णावर कसला म्हणजे सर्व गावाचा विश्वास आहे, सगळ्या गावाचा विश्वास आहे। मंत्री धनंजय मुंडेंसोबतची बैठक उघड झाल्यानंतर सुरेश धसांवर चौफेर टीका झाली। त्यानंतर धस मस्साजोगमध्ये आले। पण परळी आणि शिरसाळ्यामध्ये धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी धसांना काळे झेंडे दाखवले। सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांची त्यांनी भेट घेतली। यावेळी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपला धसांवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलं। दुसरीकडे परळीमध्ये आणि शिरसाळ्यामध्ये धसांना काळे झेंडे दाखवण्यात आले। मस्साजोगहून परळीमध्ये आल्यानंतर सुरेश धसांना धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। परळीनंतर शिरसाळ्यामध्ये सुद्धा धसांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करत काळे झेंडे दाखवण्यात आले। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट सुद्धा झाली। काळे झेंडे दाखवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। तर ज्या नेत्यांनी काळे झेंडे दाखवायला लावले त्यांनाही आमच्या मतदारसंघात काळे झेंडेच दिसतील असा इशारा धसांनी दिलाय। सुरेश धसने सगळ्या परळीची बदनामी केली आणि जाणून बुजून इथं आमच्या लोकांना त्रास देत आहे आणि परळीला बदनाम करीत आहेत। सुरेश धस स्वतःच गुंड आहेत आणि आम्हाला परळीवाल्यांना गुंड म्हणतात, हे सगळं चुकीचं आहे। हे गुंडगिरी या लोकांची न संपल्याचे लक्षणं आहेत आणि ही गुंडगिरी, ही दहशत ही संपविण्यासाठीच मी राजकारणामध्ये आता उतरलेलो आहे। आष्टीला यायचं, आम्ही आष्टीला आल्याच्या नंतर काळे झेंडे दाखवू, परंतु रस्त्याच्या कडेला बाजूला उभं राहू। इथे मस्साजोगच्या ग्रामस्थांनी धसांपुढे सरपंच हत्या प्रकरणात 7 मागण्या केल्या। त्यातील प्रमुख मागणी म्हणजे केस पोलीस स्टेशनचे तत्कालीन पीआय प्रशांत महाजन आणि पीएसआय राजेश पाटील यांना सहआरोपी करा। पीआय प्रशांत महाजन यांच्यावर कारवाईमध्ये दिरंगाईचा आरोप आहे। बीड एसपी ऑफिसमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे। मात्र अजूनही महाजन बीडमध्ये ड्युटी असताना केस पोलीस स्टेशनमध्ये येऊन लॅपटॉपवर काय करतात असा प्रश्नही धसांचा आहे। तर पीएसआय राजेश पाटील हे तर हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अँड गँग सोबत फिरताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले। पीएसआय राजेश पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय। आणि तिसरं नाव आहे नितीन बिक्कड। ज्या पवन चक्कीशी संबंधित खंडणीच्या प्रकरणातून संतोष देशमुखांची हत्या झाली, ती खंडणीची बैठकच मंत्री धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली। त्यामध्ये वाल्मिक कराडसह नितीन बिक्कडही होता असा आरोप धसांचा आहे। आता 307च्या फरार आरोपी बरोबर जर पोलीस स्टेशन मधले लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे? हा कृष्णा आंधळे अजूनही सापडायला तयार नाही। हा 307 मध्ये ऑलरेडी फरार आहे आणि फरार असताना केसच्या पोलिसांबरोबर चहा पाणी पिताना दिसलेला आहे। मग ज्या अर्थी महाजन आणि पाटलाचं हे कृत्य आहे, तर हे दोन्हीही लोक, महाजन अजून सस्पेंड नाहीत, फक्त राजेश पाटील सस्पेंड झालेला आहे, महाजनसुद्धा सस्पेंड व्हावा आणि हे दोघांनाही सहआरोपी करावं अशा प्रकारची मागणी आहे। 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हत्येच्या 1 दिवस आधीच पीएसआय राजेश पाटील आरोपी सुदर्शन घुलेला भेटले। संगनमत करूनच भावाची हत्या झाली असा आरोप धनंजय देशमुखांचा आहे। 4 ते 4:30 पर्यंत अर्धा तास पोलीस स्टेशनच्या इन कॅमेरा सुदर्शन घुले राजेश पाटील हे बोलते, काय बोलत असतील, हा आदल्या दिवशी काय बोलत असतील, काय चर्चा करत असतील, काय हितगुज करत असतील, हे म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीची आपण परमिशन घेतो, एखादा बांधकाम परवाना, तसंच झालं ना की आता उद्या आम्ही खून करणार आहेत आणि त्याचा परवाना घेण्यासाठी आम्ही तुमच्या जवळ वेळ देत आहेत, असंच झालं ना।
सुरेश धस यांनी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना बीडच्या सेंट्रल जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळत असून मटण पुरवलं जातं असा आरोप केलाय। त्याचे पुरावेही धनंजय देशमुखांनी दिल्याचा दावा धसांनी केलाय। धनंजय देशमुख यांनी विथ टायमिंग जेलमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी यांना कशी VIP ट्रीटमेंट दिली जाते याचे जवळजवळ 13 उदाहरणं हे माझ्याकडे लेखी स्वरूपात दिलेले आहेत। आणि मुद्दे म्हणजे त्यांना वेळेवर चहा आणून देणे, त्यांच्याबरोबरच्या बॅग आत जाऊन देणे। बॅग असते का कुठं आरोपी बरोबर आतमध्ये मोठी लट बॅग घेऊन जात आहेत, कपडे बदलायचे जात आहेत आणि काही वेळा तर त्यांना मटण पुरवल्याचे सुद्धा पुरावे त्या ठिकाणी सापडलेले आहे। ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांना VIP ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांचं सगळ्यांचं सस्पेन्शन आम्ही मागणार आहोत। धसांनी मसाजोग नंतर महादेव मुंडेंच्या पत्नीचीही भेट घेतली। 15 महिने उलटून सुद्धा महादेव मुंडेंचे मारेकरी पोलिसांना सापडलेले नाहीत। त्यामुळे महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी सोमवारपासून उपोषणाचा इशारा दिलाय। तर महादेव मुंडेंच्या हत्येतही आका वाल्मिक कराडच आहे किंवा मग पोलिसांनीच त्याला मारलं असा आरोपही धसांनी केलाय। महादेव मुंडे यांचा मर्डर झाला, त्यांची बॉडी जागेवर राहते आणि गाडी मात्र घेऊन जातात, पण ह्या लेकरा उघड्यावरती पाडण्याचं कारण काय? त्यांनी कोणाचं साधं तुझ्याला सुद्धा म्हणलेला नाही, कुणाला आरेस सुद्धा म्हणलेला नाही। आरेस सुद्धा न मानलेला माणूस आणि मर्डर केलेला माणूस जागेवर राहतो आणि मोटरसायकल मात्र पोलीस स्टेशनमध्ये नेते जाते। 100% एकतर ह्याच्यात आकाशा संबंध आहे किंवा मग पोलिसांनीच डायरेक्ट आमचा माणूस मारला असं याच्यामध्ये सिद्ध होतं। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर टीका केली। खंडणीची बैठक होते, फोन केले जातात, त्याचे CDR येऊ देत नाहीत आणि पुरावे नाहीत म्हणून राजीनामाही देत नाहीत असं दमानिया म्हणाल्या की ज्या शासकीय बंगल्यात त्यांच्या बैठक झाली होती खंडणीची, त्याचे डिटेल्स किंवा त्याचे स्टेटमेंट नाही, त्याचं टावर लोकेशन नाही, CDRच्या कॉपीज नाही, आज सगळ्यात आल्या नाही आहेत। आणि 9 तारखेला ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी एका फोनवर बड्या नेत्याचा जो कॉल आला तर ना त्या दिवशीचे पण CDR बाहेर आलेत आणि ना त्या दिवशीचे जो फॉरेन्सिक रिपोर्ट येणार होता डेटा रिकव्हरीचा तो देखील आला नाही आहे। म्हणजे तथ्य बाहेर येऊ द्यायचं नाही आणि मग म्हणायचं की तथ्य नाही म्हणून राजीनामा नाही, ते हे साफ चुकीचं आहे। संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोन्ही हत्या प्रकरणावरून कुटुंबियांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। महादेव मुंडेंच्या पत्नी सोमवारपासून तर संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी 25 तारखेला अन्नत्याग आंदोलन पुकारलेलं आहे। आता त्याआधी काय कारवाई होते हे दिसेलच। मस्साजोगहून ज्ञानेश्वर लोंढे आणि सागर सुरवसेसह शीतल कुमार मोटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।